श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. असं म्हणताच प्रियाला हसू आलं आणि तिचं हसू पाहून रितेशलाही हसू आलं. यांचं हसणं ऐकून जो आणि पाटील सर यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. पाटील सर, काय रे रितेश, काय झालं? का हसतो आहेस तू? आता पुढे. रितेश, काही नाही रे, सहज हसलो. पाटील सर काही बोलणार इतक्यात प्रिया, चला आपण सर्वजण वॉक करूयात का? जो, हो हो चालेल चालेल, आणि वॉक झाल्यावर मस्त पैकी चहा घेऊयात. रितेश आणि पाटील सर मान हलवून हो म्हणतात. प्रिया आणि जो एकमेकांचा हात पकडतात. पाटील सर आणि जोने आधीच हात पकडलेला असतो आणि रितेशने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. असे ते चौघे वॉक करू लागतात. वॉक करून झाल्यावर ते आधी बसलेल्या दुकानात जातात आणि चहाची ऑर्डर देतात व तिथल्याच खुर्च्यांवर बसतात. रितेश, प्रिया, अगं राहुलला पण बोलव चहासाठी. प्रिया नाक मोडून म्हणते, मला नाही वाटत तो येईल. तो खूप बिझी झाला आहे आणि खूप बदलूनही गेला आहे. जो, प्रिया, जाऊ दे, नको इतका विचार करू त्याचा. इतक्यात त्यांच्या मागून आवाज येतो. कोण बदलून गेला आणि कोणाचा विचार नाही करायचा? सर्व आवाजाच्या दिशेने मागे वळून बघू लागले. मागे राहुल आणि सुषमा उभे होते. प्रिया आणि जो सोबतच म्हणाल्या, तू आणि कोण? राहुल, काय केलं मी आता? प्रिया रागात बोलायला सुरुवात करणार इतक्यात चहा घेऊन वेटर आला. ते पाहून प्रिया शांत झाली. रितेशने वेटरला सांगून अजून 2 कप चहा मागवला. सर्वांनी चहा घेतला. चहा घेऊन प्रिया आणि जो जरा शांत झाल्या. रितेश, आता आपण इथून निघूयात. माझ्या माहितीत एक हॉटेल आहे, तिथे आपण सायंकाळचे जेवण करू आणि मग आपापल्या घरी जाऊयात. चालेल का? पाटील सर, हो चालेल, असंच करूया. उद्याही आम्हाला ड्युटी आहे आणि उरलेल्यांना कॉलेज, सो वेळेत घरी गेलेलं बरं राहील, बरोबर की नाही? बाकीचे सर्व दोघांच्या बोलण्याला मान्यता दर्शवतात. सर्व परत ज्याच्या त्याच्या बाईकवर बसतात आणि रितेशच्या बाईक मागे दोघे जण बाईक चालू लागतात. जवळपास 2 तासाच्या प्रवासानंतर ते एका हॉटेल जवळ पोहोचले. सर्वांनी तिथे छानपैकी जेवण केलं. जेवणानंतर सर्वजण हॉटेल बाहेर आले आणि तिथून आपापल्या घराच्या दिशेने वेगवेगळ्या मार्गाने जायचं ठरवलं. प्रिया आणि जोने एकमेकांना मिठी मारली. तसं रितेश आणि पाटील सरांनीही एकमेकांना मिठी मारली. राहुलने रितेश आणि पाटील सरांना शेक हँड करून निरोप घेतला. प्रिया, राहुल, इथून घरीच जा. आधी तिला ड्रॉप कर, मग तू घरी जा, ओके? आणि हो, उद्या पहिल्या लेक्चरला हवा आहेस तू, नाहीतर? राहुल, हो हो, डायरेक्ट घरीच जातो. उद्या कॉलेजला पण येतो वेळेवर. पण नाही यायला जमलं तर काय होईल? प्रिया, नाहीतर? इतक्यात तिचं बोलणं काटत पाटील सर म्हणाले, नाहीतर मी आहे आणि तू आहेस, समजलं? राहुल, नाही नाही जिजू, मी येतो, मी उद्या कॉलेजला येतो. असं म्हणत राहुल गाडीला किक मारतो आणि त्याच्या घराच्या दिशेने पळवतो. रितेश थोडं हसतो आणि म्हणतो, राजू, तुला तर तो फारच घाबरतो रे. पाटील सर, मग तू काय मला साधं सुद्धा समजलंस की काय? असं म्हणतात ते चौघे परत हसू लागले. दोघं कपलने एकमेकांना बाय केलं आणि आपापल्या घराकडे निघाले. प्रिया आणि रितेश एका तासाने घरी पोहोचले. रितेशने चावीने घराचं दार उघडलं. सासरे टीव्ही पाहत बसलेले होते. प्रिया सरळ किचन मध्ये जाऊन पाण्याची बॉटल भरून त्यांच्या रूम मध्ये जाते. रितेश त्याच्या वडिलांजवळ बसतो आणि त्यांना सांगतो, पप्पा, उद्या मी पुण्याला जात आहे. पहाटे लवकरच जाणार आहे. रितेशचे पप्पा म्हणतात, ठीक आहे बेटा, व्यवस्थित जा, काळजी घे आणि पोहोचल्यावर फोन कर. रितेश, हो हो, चला झोपतो मी, बाय, गुड नाईट. रितेशचे पप्पा, हो हो बेटा, झोप तू, गुड नाईट. रितेश त्यांच्या रूम मध्ये येतो. प्रिया फ्रेश होऊन ड्रेस बदलून स्टडी टेबलवर अभ्यास करत बसलेली असते. रितेश पण फ्रेश होतो, ड्रेस बदलतो आणि बेडवर आडवा होतो. पण त्याला झोप काही येत नसते. शेवटी रितेश उठतो आणि त्याची उद्याची बॅग भरण्यासाठी घेतो. त्याला असं बॅग भरताना पाहून प्रिया त्याला म्हणते, अहो, उद्या लवकर जायचं आहे तुम्हाला? रितेश, हो, पहाटेच निघेल असं म्हणतोय. प्रिया खुर्चीवरून उठते आणि रितेश जवळ येते आणि त्याला म्हणते, तुम्ही आराम करा, मग मी बॅग भरते तुमची. असं म्हणत प्रिया त्याच्या हातातून बॅग घेते आणि त्यामध्ये त्याचे सर्व कपडे व्यवस्थित ठेवू लागते. रितेश बेडवर आडवा होतो. रितेश मोबाईल मध्ये अलार्म लावतो. प्रिया 10 मिनिटात त्याची बॅग भरून टेबलवर ठेवते आणि परत अभ्यासाला बसते.
रितेश तिच्याकडे पाहत पाहतच झोपी जातो. सकाळी अलार्म वाजल्यावर त्याला जाग येते तर प्रिया त्याच्या अंगावर हात टाकून झोपलेली असते. सकाळी सकाळी त्याला प्रियाचा चेहरा दिसताच त्याला प्रसन्न वाटतं. तो हळूच तिच्या कपाळावर किस करतो आणि तिचा हात बाजूला करतो आणि बेडवरून उठून फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन येतो आणि ऑफिसचा युनिफॉर्म घालून रेडी होतो. तो डायरेक्ट ऑफिसला जाणार असतो म्हणून ऑफिसचा युनिफॉर्म घालतो, घरी जाणार नसतो तो. इतक्यात प्रियाला जाग येते. ती डोळे उघडते तर बेडवर रितेश नसतो. ती झटकन उठून बसते. रितेश आरशात बघून केस विंचरत असतो. प्रिया, अहो सॉरी सॉरी, मला लेट झालं उठायला, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. असं बोलत बोलतच ती रूमच्या बाहेर जाते. ती इतक्या घाईमध्ये रूमच्या बाहेर जाते की रितेश काय बोलतो आहे ते सुद्धा ती ऐकत नाही. प्रिया पटकन चहा ठेवते आणि किचनच्याच बेसिनमध्ये चेहरा धुते आणि तिच्या डोळ्यांवरची झोप उडवते. थोड्या वेळाने रितेश बॅग घेऊन डायनिंग टेबलवर येऊन बसतो. प्रिया लगेच चहा गाळून डायनिंग टेबलवर ठेवते. रितेश चहा घेऊ लागतो. प्रिया लगेच त्याला एक पाण्याची बॉटल भरते आणि एका टिफिन मध्ये 2 ऍपल कट करून भरते. रितेशचा चहा होताच तो बॅग खांद्याला टांगतो. प्रिया लगेच त्याच्या हातात पाण्याची बॉटल आणि ऍपलचा टिफिन असलेली बॅग देते. रितेश, हे काय आहे प्रिया? प्रिया, पाणी बॉटल आणि ऍपल कट करून टिफिन मध्ये दिले आहेत. भाजी पोळी द्यायची होती पण मला उशीर झाला उठायला म्हणून, सॉरी. रितेश, इट्स ओके डिअर. प्रिया, बाय. रितेश त्याचे दोन्ही हात लांब करून तिला मिठी मारण्यासाठी खुणवतो. ती लगेच झटकन त्याला मिठी मारते. दोघं थोड्या वेळ एकमेकांच्या मिठीत हरवून जातात. रितेश, प्रिया काळजी घे आणि अभ्यास कर. प्रिया, हो, तुम्ही पण काळजी घ्या. रितेश, काही लागलं तर फोन कर, मी आता डायरेक्ट संडेलाच कॉल करेल, ओके? प्रिया, आणि पोहोचल्यावर मेसेज करा फक्त. रितेश, प्रिया, हॅपी जर्नी. रितेश, थँक्यू डिअर, बाय. असं म्हणून तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि तिच्यापासून बाजूला होतो. दार उघडून तो घराबाहेर पडतो आणि बस स्टँडवर जाण्यासाठी रिक्षामध्ये बसतो. रिक्षात बसताच प्रियाला हात हलवून बाय करतो. प्रिया पण त्याला हात हलवून बाय करते. प्रियाचे डोळे भरून येतात कारण 3 दिवसापासून रितेशच्या सोबत होता आणि त्याला असं लांब जाताना पाहून तिचा जीव वर खाली होत असतो. प्रिया घरात येते आणि तिच्या रूम मध्ये जाते. ती तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून देते. बॅकग्राऊंडला गाणे वाजू लागते. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे, सूर जुळले मन जुळले. थोड्या वेळाने प्रिया स्वतःला सावरते आणि फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये जाते. प्रिया फ्रेश होऊन कॉलेजचा युनिफॉर्म घालून किचन मध्ये जाते. स्वतःसाठी चहा बनवते आणि स्वयंपाक आणि नाश्ता बनवायला सुरुवात करते. चहा घेता घेता तिची सर्व कामं होतात. प्रिया तिचा टिफिन भरते आणि रूम मध्ये जाते. कॉलेजला जायला वेळ असतो म्हणून ती थोडा वेळ अभ्यास करत बसते. जवळपास 1 तास अभ्यास झाल्यावर प्रिया कॉलेजची बॅग भरते आणि रूमच्या बाहेर येते. सासूबाई डायनिंग टेबलवर चहा पित असतात. सासूबाई प्रियाला पाहून म्हणतात, तू अजून कॉलेजला गेली नाहीस का? प्रिया, नाही, आता निघतच होते. सासूबाई, अच्छा, मला वाटलं गेलीच म्हणून मी माझा चहा बनवला. प्रिया यावर काहीच बोलत नाही. सासूबाई, बरं, मला नाश्ता गरम करून वाढ. सासूबाई, बरं, मला नाश्ता गरम करून वाढून आण तर. प्रिया मान हलवून हो म्हणते आणि किचन मध्ये जाते. प्रिया लगेच एका प्लेट मध्ये नाश्ता गरम करून वाढते आणि सासूबाईंना देते आणि त्यांना येते म्हणून घराबाहेर पडते. प्रिया जड पावलांनी चालत चालत बस स्टॉपवर येते. थोड्या वेळाने तिची बस येते आणि ती बसमध्ये बसून कॉलेजला येते. कॉलेजच्या बस स्टॉपवर उतरते आणि कॉलेजला येते. जो आणि राहुल क्लासमध्ये बसलेले असतात. प्रियाला इतकं नाराज पाहून जो म्हणते, काय झालं प्रिया? प्रिया, काही नाही ग. जो, जिजू पुण्याला गेलेत का? प्रिया मान हलवून हो म्हणते. जो, म्हणून तू इतकी नाराज आहेस का? प्रिया, नाही ग, तसं काही नाही, मी नाराज नाही आहे. जो, ठीक आहे. राहुल जोला खुणावतो काय झालं म्हणून. जो डोळ्यांनी सांगते, जिजू पुण्याला गेलेत म्हणून नाराज आहे. राहुल मान हलवून ओके म्हणतो. इतक्यात क्लासमध्ये टीचर येतात आणि लेक्चर सुरू होते.
असाच दिवस जातो. कॉलेज सुटतं. प्रिया, जो आणि राहुल कॉलेजच्या बस स्टॉपवर जाण्यासाठी निघतात. इतक्यात सुषमा राहुलला आवाज देते. सुषमा, राहुल. हे तिघं थांबतात. राहुल आनंदाने, काय ग, काय सुषमा? सुषमा, घरी जातो आहेस का तू? सुषमाच्या अशा प्रश्नावर जो तोंड वाकडं करून म्हणते, नाही, फिरायला जातो आहे आमच्या बरोबर. यायचं का तुला पण? प्रिया तर उदासपणे या सर्वांचं बोलणं ऐकत असते. जोचं असं बोलणं ऐकून राहुल विचित्र नजरेने तिच्याकडे पाहू लागतो. सुषमा, अगं ज्योत्स्ना, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला सुषमाचं बोलणं मध्येच तोडत जो म्हणते, हे, वी आर सिनियर्स, गिव्ह रिस्पेक्ट, कॉल मी दी, ओके? सुषमा तिरप्या नजरेने राहुलकडे बघते आणि त्याला डोळ्यांनीच म्हणते, हे काय आहे? राहुल काही बोलणार इतक्यात जो परत म्हणते, तुला ऐकू नाही आलं का सुषमा, मी काय म्हणाली ते? सुषमा, सॉरी सॉरी ज्योत्स्नादी. जो, गुड गर्ल. राहुल तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी पुढे होऊन बोलतो. राहुल, सुषमा, हो, मी घरीच जात आहे. का, काही काम होतं का तुझं? सुषमा जरा लाजून, थांबतो का जरा? राहुल आनंदाने, हो, थांबतो ना, चालेल. राहुलच्या मनात लड्डू फुटायला लागले. राहुलने असं म्हणताच जो प्रियाचा हात धरते आणि रस्त्याने चालू लागते. राहुल पुढे काय बोलतो आहे ते पण ऐकत नाही. सुषमा लगेच खुश होऊन राहुलचा हात पकडते आणि त्याला कॅन्टीन मध्ये घेऊन जाते. इकडे जो पाय आपटत चालू लागते. प्रिया तर उदास मनाने जो बरोबर चालू लागते. दोघी जणी बस स्टॉपवर पोहोचतात. दोघी शांत उभ्या असतात. त्या दोघींना पाहून पूजा त्यांच्याजवळ येते. पूजा, आज तुमचा तिसरा पार्टनर कुठे गेला? दिसत नाही आहे. पूजाचं बोलणं ऐकून दोघे एकमेकींकडे बघतात आणि डोळ्यांनीच एकमेकींना इशारा करतात आणि ठरवतात की हिच्याकडे लक्ष नाही द्यायचं. दोघी काहीच बोलत नाही. ते पाहून पूजा परत म्हणते, तुम्हा दोघींचं मौन व्रत आहे की काय? तर या दोघी एक शब्दही बोलत नाही. पूजा, बोलायला तोंड राहिले नसेल म्हणून बोलत नसाल. इतकं होऊन पण दोघी काहीच बोलत नाही. प्रियाचा पूर्ण कंट्रोल असतो स्वतःवर, पण जोचा कंट्रोल सुटत चाललेला असतो. जो हाताच्या मुठी घट्ट आवळत असते. ते पाहून प्रिया पटकन जोचा हात पकडते. पूजा परत बोलते, काय ग प्रिया, तुमचा तिसरा पार्टनर पण तर सुनील सारखा तुला सोडून गेला नाही ना? तुला तुझ्या बरोबर या ज्योत्स्नाला पण सोडून गेला की काय? असं बोलणं ऐकून जोचा कंट्रोल सुटतो आणि ती पूजावर धावून जाते आणि तिला हाताचा इंडेक्स फिंगर दाखवून काही बोलणार इतक्यात त्यांच्या समोर एक कार येऊन उभी राहते आणि हॉर्न वाजू लागते. पाटील सर कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेले असतात. त्यांना पाहून जो मागे होते. प्रिया लगेच जोचा हात पकडते आणि कारच्या मागच्या सीटवर तिला बसवते आणि ती स्वतः पण मागे बसते. पाटील सर लगेच कार शहराच्या दिशेने चालू लागतात. आज पण पूजाचे डोळे मोठे होतात. ती हे सर्व पाहून तिला विश्वास बसत नव्हतो तिच्या डोळ्यांवर. चक्क पाटील सर यांना लिफ्ट देतात. तिला तर असं अवाक झालेलं पाहून प्रिया लगेच जोला दाखवते. जो तर तिचा चेहरा पाहून जाम खुश होते. पाटील सर, काय मग आज तुम्ही दोघीच? तुमचा तिसरा पार्टनर कुठे गेला आहे? जो दात ओठ खात म्हणते, तो गेला उडत. पाटील सर, काय? प्रिया लगेच जोचा हात दाबते आणि म्हणते, सर, त्याला एक काम होतं म्हणून तो थांबला कॉलेजमध्येच. पाटील सर, कॉलेज सुटल्यावर कॉलेजमध्ये काम होतं? जो, कॉलेजमध्ये नाही, कॅन्टीन मध्ये काम होतं. प्रिया लगेच तिला डोळ्यांनीच म्हणते, काय राव, जरा शांत बस की. जो लगेच तिला हात जोडून सॉरी म्हणते. पाटील सर हे सर्व समोरील आरशामध्ये बघत होते. पाटील सर, कॅन्टीन मध्ये काय काम होतं त्याचं? प्रिया, ते त्याच्या एका फ्रेंडचं काम होतं. काय काम होतं सांगितलं नाही त्याने आम्हाला. पाटील सर, ओके. गाडीमध्ये शांतता पसरली. प्रिया जरा रिलॅक्स झाली आणि मागच्या सीटला टेकून खिडकीमधून बाहेर बघू लागली. जो आधीपासूनच खिडकीमधून बाहेर बघत होती आणि तिचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. पाटील सर, ज्योत्स्ना, आता तू त्या पूजाला काय सांगत होतीस ग? ज्योत्स्नाच्या परत मुठी आवळल्या गेल्या. ते पाहून प्रिया म्हणाली, सर,
ती पूजा ना नेहमी आम्हाला त्रास देते. आम्हाला म्हणजे मला. माझ्यासाठी तिच्या मनात खूप द्वेष भरला आहे. मी काहीच केलं नसताना सुद्धा. पाटील सर, ओके. मग तिच्यापासून लांबच राहत जा तुम्ही दोघी. प्रिया, हो सर. आम्ही लांबच असतो तिच्यापासून. ती स्वतःहून आमच्या जवळ येते. आज पण आम्ही दोघे शांत उभे होतो आणि ती आम्हाला राहुलवरून टीज करत होती. पाटील सर, राहुलवरून काय बोलत होती ती तुम्हाला? प्रिया, राहुल तुम्हाला सोडून गेला का असं म्हणत होती. पाटील सर, ओके, असं बोलली का? थांबा, आता तिचा बंदोबस्त करतो मी. प्रिया, नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही हँडल करू तिला. पाटील सर, अहो प्रिया वहिनी, मी जर एवढं पण केलं नाही तर रितेश मला जाब विचारेल की. प्रिया परत वहिनी शब्द ऐकून गांगरली आणि शांत बसली. ते पाहून जो म्हणाली, हो हो, तुम्ही तिचा बंदोबस्त कराच. फार शेपारली आहे ती. पाटील सर, जशी माझ्या भावी बायकोची इच्छा. असं म्हणताच तिघजण थोडे हसले आणि वातावरण थोडं हलकं झालं. काय होईल पुढे? पाटील सर पूजाचा कसा बंदोबस्त करतील? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.